कर्जमाफीसाठी रोहित पवार आंदोलनावर ठाम, सरकारला फोडणार घाम। काही दिवसांपूर्वीच पंढरीत रोहित पवारांनी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं। सरकारने आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं। मात्र अजूनही सरकार आपलं आश्वासन पूर्ण करत नसल्यानं रोहित पवार पुन्हा आंदोलनासाठी मैदानात उतरलेत। छत्रपती संभाजीनगरमधील केंब्रिज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि महायुती सरकारच्या जाचकटींच्या विरोधात एक अभूतपूर्व आणि विराट एल्गार अन्नदात्याचा मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन पार पडलं। महाराष्ट्रातील बळीराजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आणि प्रामुख्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्वच शेतकऱ्यांना विनाअट सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आणि हजारो शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरून महायुती सरकार विरोधात तीव्र संघर्ष पुकारलाय। छत्रपती संभाजीनगर येथील अत्यंत महत्त्वाचा आणि गजबजलेला मानला जाणारा संभाजीनगर जालना महामार्ग या आंदोलनामुळे पूर्णपणे रोखून धरण्यात आला असून यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचं तापलंय। रोहित पवारांच्या या आंदोलनामुळे सरकारला नेमका कसा घाम फुटलाय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। या ऐतिहासिक आंदोलनाची पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची आहे। काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे बेमुदत उपोषण सुरू केलंय। त्यावेळी राज्य सरकारचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली होती आणि 22 जूनपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक बैठक घेऊन ठोस निर्णय घेईल असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं। मात्र सरकारने या आश्वासनाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात कृषी आणि सहकार मंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत थातुरमातुर आणि उडवाउडीची उत्तरं दिल्यानं सरकारची नियत साफ नसल्याचं उघड झालंय आणि म्हणूनच बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी विधिमंडळाच्या सभागृहापेक्षा रस्त्यावरील संघर्ष अधिक महत्त्वाचा असल्याचं सांगत रोहित पवारांनी आंदोलनाची हाक दिली आहे। काही लोकांचं म्हणणं आहे, काही लोकांना तिथं गैरसोय होईल। विषय एवढाच आहे, आयुष्यभर वर्षभर कष्ट करून सुद्धा सामान्य शेतकरी मजूर यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना आपण सगळेजण बघू शकतो। हालाकीचे दिवस शेतकऱ्यांना तिथं सोसावे लागत आहे आणि मग याच्यात मराठी माणसं आहेत। शेवटी या रस्त्यावर जे कोणी असतील आणि रास्ता रोको झाला तर त्या मराठी माणसं नक्कीच समजून घेतील की बाबांनो, शेतकरी आपल्यासाठी अन्नदाता अख्खं वर्षभर राबतो पण त्याला न्याय मिळत नाही आणि मग त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर जर कोणी उतरत असेल तर त्यांना पाठिंबाच दिला पाहिजे, कारण की हे सर्व लोक मराठी स्वाभिमानी नागरिक आहेत। आंदोलन करण्याची वेळ का आली की तुम्हाला पंढरपूरमध्ये आश्वासन देऊन पुन्हा एकदा आंदोलन करण्याचे आश्वासन काय दिलं होतं की आमच्याशी ते संवाद साधतील, शेतकरी नेत्यांशी संवाद साधतील आणि मार्ग काढतील। आता पवित्र भूमीमध्ये पंढरपूरला जिथं करोडो वारकरी संप्रदायाचे लोक येतात, संतांचा विचार त्या भूमीमध्ये रुजलेला आहे, अशा भूमीतून तुम्ही खोटं बोलता म्हणजे जी बैठक व्हायला पाहिजे होती, जी त्यांनी तिथं शब्द दिला होता ती बैठकच झाली नाही। मध्ये शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला, ते सुद्धा पवित्र भूमीमध्ये। आणि मग आत्ता शांत बसून चालणार नाही। अधिवेशनामध्ये आमचे जे नेते साहेब व इतरही सर्व मित्रपक्षाचे यांनी हा मुद्दा मांडला, प्रश्न केला कर्जमाफीच्या बाबतीत, पण उत्तर देत असताना सर्व म्हणजे त्याच्यात कृषी मंत्री असतील, सहकार मंत्री असतील, त्यांनी उत्तर दिलं, थातुरमातुर दिलं आणि शेवटी त्यांनी बोट दाखवलं की मुख्यमंत्री साहेबच निर्णय घेऊ शकतील। मग थातुरमातुर उत्तर देऊन सेशनमध्ये काय होत नसेल तर रस्त्यावरची लढाई लढावं लागेल। त्यामुळे आमचा शेतकऱ्याचा विश्वासघात या पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये झाल्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय नसल्यामुळे आत्ता आम्ही रस्त्यावरची लढाई शेतकऱ्याच्या वतीने लढत आहोत। म्हणजे आताचं आंदोलन हे लांबू पण शकतं, जसं तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार काही होऊ शकतं। कारण शेवटी शेतकरी म्हणतात की अनेक वर्ष आम्ही अडचणीत राहिलेलो आहे, त्यामुळे काही प्रमाणात सरकारला जर अडचण होत असेल, ठराविक लोकांना अडचण होत असेल, लोक आपल्या बाजूने राहतील, पण सरकार आपल्या बाजूने राहणार आहे का, सरकार आपल्याला न्याय देणार आहे का, ही बघण्याची भूमिका शेतकऱ्याची त्या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे शेतकरी बोलतील तसं तिथं आम्ही आंदोलन करू। म्हणजे असं वाटतं की खूप मोठी छावणीची दुर्बीण आहे। 1000 पोलीस इथं तैनात करण्यात आलेले आहेत, काही ग्रामीणचे, काही शहराचे आहेत आणि काही इतर जिल्ह्याचे सुद्धा पोलीस इथं आणण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये जे काही क्राऊड कंट्रोल, नाहीतर ज्याला आपण म्हणतो की समजा मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं
तर लाठीचार्ज करण्याचा अधिकार ज्या पोलिसांना असतो ते सुद्धा क्राऊड कंट्रोल करणारं पोलीस इथं आले. 40 बसेस, काही एस टी बसेस त्यांनी हायर केलेल्या आहेत, काही 2-3 क्लासेसच्या बसेस त्यांनी घेतलेल्या आहेत आणि पोलिसाचे पिंजरे तर आहेत. असे 40 बसेस म्हणजे 400-500 लोकांना ताब्यात घेण्याची तयारी ही पोलिसांनी तिथं केलेली. पोलिसांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण शेवटी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा शासनाकडनं कदाचित केला जाऊ शकतो. त्यामुळे शेवटी तो आज सकाळी 10:30 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगरच्या वेशीवर असलेल्या केम्ब्रिज चौकात हजारो शेतकऱ्यांचा जनसागर उसळला होता. केवळ तरुण कार्यकर्तेच नव्हे तर मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून, विशेषतः जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातून हजारो वृद्ध शेतकरी, शेतमजूर आणि महिला आपल्या पारंपरिक बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराज व संत चोखामेळा यांचे फोटो घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले होते. केम्ब्रिज चौक परिसराला छावणीचं स्वरूप आलं असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय. आंदोलनाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता प्रशासनानं आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस दलानं केम्ब्रिज चौकात अत्यंत कडक आणि चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 500 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रक पथकं आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा सकाळी 7 वाजल्यापासूनच संपूर्ण महामार्गावर तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एसटी आणि शहर वाहतुकीच्या 30हून अधिक मोठ्या बसगाड्या रस्त्याच्या कडेला सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी केलेल्या या प्रचंड बंदोबस्ताला आणि दबावाला न जुमानता रोहित पवार आणि जमलेले शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसले. रोहित पवारांनी पोलिसांना स्पष्ट इशारा दिला की जर लोकशाही मार्गाने सुरू असलेलं हे शांततापूर्ण आंदोलन चिरडण्याचा किंवा पोलिसांच्या बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला तर या आंदोलनाचं रूपांतर तात्काळ संपूर्ण राज्यभर जेल भरो आंदोलनात केलं जाईल. या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विरोधी पक्षांची झालेली अभूतपूर्व एकजूट आणि या लढ्याला मिळालेलं सर्वपक्षीय स्वरूप. जरी हे आंदोलन आमदार रोहित पवारांनी आयोजित केलं असलं तरी त्यांनी याला राजकीय रंग न देता बळीराजाचा लढा असं नाव दिलं होतं. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या प्रामुख्याने उपस्थित राहिल्या. त्यांनी आपल्या भाषणात महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला आणि हे सरकार केवळ घोषणाबाजीत मग्न असून प्रत्यक्ष जमिनीवर शेतकऱ्यांची बिकट अवस्था असल्याचं सांगितलंय. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, शेतकरी नेते अजित नवले आणि माजी आमदार विजय गव्हाणे यांच्यासह अनेक मातब्बर नेते मंचावर एकत्र आले होते. विरोधकांच्या या एकजुटीमुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात महायुती सरकार विरोधात एक मोठं रान उठवण्यात विरोधकांना यश आल्याचं दिसून येते. आंदोलकांचा मुख्य आक्षेप हा राज्य सरकारनं जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शासन निर्णयातील अत्यंत क्लिष्ट आणि जाचकटींवर आहे. रोहित पवारांनी आरोप केला आहे की सरकारनं 2 लाख रुपयांनी कर्जमाफी जाहीर करून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली खरी, परंतु या योजनेत अशा काही अटी टाकण्यात आल्यात ज्याच्यामुळे राज्यातील तब्बल 70% ते 80% शेतकरी म्हणजे जवळपास 36 लाख शेतकरी या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. या योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा 1 रुपया जरी जास्त असेल तर त्यांना आधी त्यावरील संपूर्ण उर्वरित रक्कम बँकेत भरावी लागेल, त्यानंतरच ते या योजनेसाठी पात्र ठरतील. आजच्या घडीला दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पिकांच्या पडलेल्या भावामुळे आधीच हवालदिल झालेला सामान्य शेतकरी वरची रक्कम कुठून आणणार, असा संतप्त सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. तसेच 2019च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या नवीन योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आलाय. हा शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या पवित्र आणि आदरणीय नावाचा वापर करून अशा प्रकारची फसवणूक करणं हा थेट अहिल्यादेवींच्या विचारांचा अपमान असल्याची घणाघाती टीका रोहित पवारांनी केली आहे. रोहित पवारांनी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या समोर 4 प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाच्या मागण्या ठेवल्यात, ज्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पहिली मागणी म्हणजे कोणत्याही अटी व शर्तींशिवाय सर्व प्रकारच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची विनाट सरसकट कर्जमाफी तात्काळ लागू करण्यात यावी. दुसरी मागणी म्हणजे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना 1 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावं. तिसरी महत्त्वाची मागणी पीक विमा योजनेसंदर्भातील आहे. मागील वर्षी महायुती सरकारनं केवळ 1 रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती, परंतु विम्याच्या नियमावलीत महत्त्वाचे 4 ट्रिगर सरकारनं गुपचूप बदलल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. मागील वर्षी एकट्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 4.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांचं एकूण नुकसान 17,000 कोटी रुपयांच्या घरात असताना नवीन नियमांमुळे
विमा कंपन्यांनी संपूर्ण राज्यात केवळ 1200 कोटी रुपयांची तुटपुंजी भरपाई केली आहे. म्हणूनच पीक विम्याचे ते जुनी 4 ट्रिगर पूर्ववत सुरू करून विमा कंपन्यांची मनमानी थांबवावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. चौथी मागणी म्हणजे मागील काही वर्षात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची थकीत मदत शासनानं तात्काळ वितरित करावी. केंब्रिज चौकातील भर उन्हात रस्त्यावर बसून आंदोलकांना संबोधित करताना आमदार रोहित पवार भाऊक झाले होते, परंतु त्यांच्या आवाजातील आक्रमकता तीळ मात्रही कमी झाली नव्हती. ते म्हणाले की या राज्याचा कणा असलेला शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि आमचं सरकार मात्र केवळ आमदारांना फोडण्यात, खोके वाटण्यात आणि स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यात मग्न आहे. भूतकाळातील दाखले देत ते म्हणाले 2017 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारनं 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती, परंतु प्रत्यक्षात केवळ 19,000 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. मग उर्वरित 15,000 कोटी रुपये कुठे गेले याचा हिशोब सरकारने दिला पाहिजे. त्या उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही कोणत्याही अटींशिवाय थेट 20,000 कोटी आणि नंतर अतिरिक्त 5,000 कोटी रुपयांची थेट कर्जमाफी दिली होती. आजचं सरकार केवळ उद्योगपतींचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज माफ करतं, परंतु बळीराजाला 2 लाख रुपये देण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची टंचाई असल्याचं कारण सांगितलं जात आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महिला शेतकऱ्यांनीही सरकारच्या धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केलाय. घरचे कुटुंब चालवणं कठीण झालं असून मुलांचं शिक्षण आणि मुलींच्या लग्नासाठी बँका आणि सावकारांकडून घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत शेतकरी रात्रंदिवस जगतायत. त्यातच बोगस बियाणं, खतांचा काळा बाजार आणि पिकांना नसलेला हमी भाव यामुळं शेती पूर्णपणे तोटाची झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारनं केवळ कागदावर कर्जमाफी दाखवून आमची चेष्टा करू नये अशी संतप्त भावना एका महिला आंदोलकांनी व्यक्त केली आहे. दुपारनंतर आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली आहे, कारण आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या मांडून भोजन आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी रोहित पवार रस्त्यासाठी अन्यायी सरकारचा धिक्कार असो, सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण केंब्रिज चौक आणि जालना रस्ता परिसर दणाणून गेला होता. रोहित पवारांच्या या ठाम आणि आक्रमक भूमिकेमुळे अखेर सरकारला नमतं घ्यावं लागतं की सरकार पोलिसांचा वापर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतं याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. बळीराजाच्या या एल्गारानं आज तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारला चांगलाच घाम फोडला असून हा लढा आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा देणारा ठरेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.